नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी स्वाती क्षीरसागर. हिरण्यगर्भ ही कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. आपण सर्वजण हे स्वामी समर्थांचं चरित्र गेली 13 भाग ऐकत आहोत. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना ही जर वाणी ऐकायला आवडत असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा, म्हणजे बाकी पण स्वामी समर्थांच्या साधकांना त्यांच्या कथा ऐकण्याची संधी मिळेल. भाग 14. आज आपण भाग 14 आणि 15 दोन्ही एकत्रच ऐकणार आहोत. मैनावती ब्राह्ममुहूर्ताच्या आधीच उठली होती. शुभसूचक स्वप्नांमुळे तिच्या मनात एक अनामिक हुरहुर दाटून राहिली होती. अंतरंगातून आनंदाच्या स्पंदनलहरी उठत होत्या. काही कळत नव्हते. घनश्याम शर्मानेही उठून आपले स्नान आटोपले. दोघेही पतिपत्नी आता योगीराजांच्या कक्षात दर्शनाला गेले. योगीराज पद्मासन घालून ध्यानस्थ बसले होते. दोघेही जण योगीराजांच्या समाधीतून बाहेर येण्याची वाट पाहत होते. योगीराजांनी हळूवार नेत्र उघडून त्या दोघांना पतिपत्नींकडे प्रेमपूर्वक आणि दर्या दृष्टीने पाहून आशीर्वादाचा हात उंचावला. योगीराजांनी आसनावरून पाय खाली सोडले आणि मैनावतीस बोलवून त्यांच्यासमोर बसण्यास सांगितले. नंतर मैनावतीस त्यांनी त्यांच्या पायाचे दोन्ही अंगठे धरून आपल्या डोळ्यात डोळे घालून त्राटक करण्याची आज्ञा केली. घनश्याम शर्मास विभूती घेऊन योगीराजांच्या डाव्या पायाच्या अंगठ्यापासून ते उजव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत मैनावतीच्या सभोवती एक रिंगण घालण्यास सांगितले. घनश्याम शर्माने तसे करताच त्यांना कक्षात दूर जाऊन बसण्याची त्यांनी खूण केली. आता मैनावती योगीराजांच्या डोळ्यात त्राटक करीत होती. योगीराजांनीही मैनावतीवर डोळ्यांची पापणी न लावता नजर रोखून ठेवली होती. मैनावतीच्या डोळ्यांची थोड्या वेळाने आग होऊ लागली आणि तिने डोळे मिटले. आता योगीराजांनीही डोळे मिटले होते. त्रिपुरी पौर्णिमेचा चंद्र बाहेर बराच वेळ होता. वेळ आली होती. घनश्याम शर्मा अचंबित होऊन हे सारे पाहत होते. अचानक विजांचा चमचमाट होऊन श्री दत्त महाराज मैनावतीच्या आज्ञाचक्रावर प्रगटून उभे राहिले. योगीराजांचे डोळे मिटलेलेच होते. त्यांचे हात आता जोडलेले होते. श्री दत्त महाराजांनीही योगीराजांना प्रणिपात केला. 64 योगिनी तेथे प्रगटून त्या तिघांभोवती फेर धरून हवेत फिरू लागल्या. योगीराजांनी आपले तोंड उघडले. सिंह मुद्राच होती ती. उघडलेल्या योगीराजांच्या तोंडातून त्यांची जीभ साधारण 1 फूट लांब बाहेर येऊन लटकायला लागली. साक्षात नरसिंह प्रगट झाल्यासारखे वाटत होते. योगीराजांनी आपला उजवा हात स्वतःच्या जबड्यात कोपऱ्यापर्यंत आत घातला आणि जीभ बाहेरच लटकत होती. ते दृश्यच अतिंद्रिय होते. घनश्याम शर्मांना दरदरून घाम फुटला. आपल्या जबड्यातील हात आता बाहेर काढून योगीराजांनी उजव्या हाताच्या 5 बोटांनी मैनावतीच्या आज्ञाचक्रास स्पर्श केला आणि काहीतरी तेथे चिटकवल्यासारखे केले. त्यांची लटकत असलेली जीभ आता आत तोंडात खेचली गेली होती. योगीराजांनी उठून तशीच मैनावतीभोवती एक प्रदक्षिणा घातली. मैनावती ध्यानाच्या खोल अवस्थेत होती. सर्व कक्षात चंदन, कस्तुरी व गुलाब पुष्पांचा सुगंध घमघमत होता. योगीराज आता आसनावर बसून स्मितहास्य करीत होते. श्री दत्त महाराज व योगिनी आता गुप्त झाल्या. घनश्याम शर्माने असे काही कल्पनेतही पाहिले नव्हते. त्यांनी योगीराजांना साष्टांग दंडवत घालून प्रणाम केला. साधारण 2 तासांनी मैनावती ध्यानाच्या खोल अवस्थेतून भानावर आली. तिने योगीराजांचे चरण घट्ट धरले. नेत्रांमधून चरणावर अभिषेक चालला होता. योगीराजांनी आपलं अभयकर मैनावतीच्या डोक्यावर ठेवून तिला शांत केले आणि विचारले, त्राटक करीत असताना डोळे का ग मिटलेस? मैनावती सांगू लागली, डोळ्यांची फार आग होऊ लागली, कारण आपल्या नेत्रातून प्रसवणारे अतीव तेज मला सहन होत नव्हते. मी ते डोळे मिटताच मला स्वतःला मी एक स्मशानभूमीत पाहिले. माझा मृतदेह सरणावर होता. माझे पती घनश्याम शर्मा यांनी माझ्या मृतदेहास अग्नी दिला. माझ्या भौतिक शरीराची जळून राख झाली होती आणि पाऱ्यासारखी एक छोटी गोळी झाली होती. त्या क्षणी तिथे माझे इष्टदैवत श्री दत्त महाराज व आपण पराशिव स्वरूप प्रगट झालात.
श्री दत्त महाराजांची भव्यता इतकी होती की त्यांचा मुकुट आकाशाला भिडलेला होता. श्री दत्तप्रभूंनी त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याने माझ्या जळलेल्या देहातून बनलेल्या पाऱ्यासारख्या वस्तूला चिरडून टाकले. माझी चेतना आता विश्वातील प्रत्येक स्पंदन अनुभवत होती. त्या अतिंद्रिय स्थितीत फक्त आनंदच होता, फक्त आनंद. योगीराज प्रसन्न मुद्रेने ऐकत होते आणि ते मैनावतीला म्हणाले, तुझे या जन्माचे इप्सित साध्य झाले. शुभम भवतु. मैनावती आज कृतकृत्य झाली होती. घनश्याम शर्मा काळजीत पडले होते. झालेला प्रकार त्यांनी स्वतःच्या चक्षुने पाहिल्यामुळे त्यांनी योगीराजांना भीत प्रश्न केला, योगीराज, आपण मैनावतीच्या भ्रूमध्येच काय चिटकवलेत? योगीराज हसून म्हणाले, हे विप्रा, तुझी पत्नी मैनावती एक पुण्य आत्मा आहे. मी आज तिच्या आज्ञाचक्रात कालीची स्थापना केली आहे. यामुळे ह्यापुढे संसारात राहूनही ती सर्व कर्मबंधनांच्या आसक्तीतून मुक्त राहील. तिची ह्या जन्मीची साधना पूर्ण करून श्री दत्त महाराजांच्या दरबारी ती परत हजर होईल. घनश्याम शर्मा व त्यांच्या पत्नी मैनावतीस योगीराजांचे आभार कसे मानावेत हेच कळत नव्हते. योगीराजांच्या काशीतल्या आगमनाची कार्यसिद्धी झाली होती. सर्व कुटुंबास आशीर्वाद देऊन खुद्द त्रिपुरारी असलेल्या योगीराजांनी आपला त्रिशूळ उचलला व कर्दळी वनाकडे प्रयाण केले. भाग 14 समाप्त. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. भाग 15. कर्दळी वनातील आपल्या गुहेत योगीराज ध्यानस्थ बसले होते. बाजूलाच धुनी धडधडत होती. अग्नीच्या ज्वाळा गुहा उजाळून टाकीत होत्या. 16वे शतक संपत आले. इसवी सन 1595चा काळ होता. योगीराजांनी नेत्र उघडले. योगीराजांना जाणीव होती की सनातन धर्माचा सर्वत्र ऱ्हास होतो आहे. पण आता दक्षिण भारतात लक्ष देण्याची वेळ आली आहे. विजयनगरच्या साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय, त्याच्या पदरी वृद्ध कृष्णा भट्टार हे एक उत्तम ऋत्विक व कुलगुरू होते. कृष्णा भट्टारांचा पुत्र तमन्नाचार्यही राजदरबारी सेवा करीत असे. तमन्नाचार्य हे एक विद्वान ब्राह्मण तर होतेच, शिवाय त्यांना संगीताचीही आवड होती. ते आपली पत्नी गोपिकांबा हिच्याबरोबर राहत होते. कालांतराने विजयनगरच्या साम्राज्याचा ऱ्हास झाल्यावर तमन्नाचार्य आपली पत्नी गोपिकांसमेत कांचीस राहू लागले. आणि वेळ आली होती योगीराजांनी आपला कमंडलू आणि त्रिशूळ उचलला आणि कांचीची वाट धरली. वैष्णव संप्रदायांच्या सर्वात महत्त्वाच्या स्थानकाची स्थापना खुद्द योगीराजांनी 3000 वर्षांपूर्वी केली होती. योगीराज कमंडलू व त्रिशूळ घेऊन वरदराज पेरुमल म्हणजे श्री विष्णू आणि थाय्यार म्हणजेच श्री लक्ष्मीच्या मंदिराच्या दारात उभे होते. पुजाऱ्यांनी योगीराजांची तेजस्वी मुद्रा व अजानुबाहू हात पाहून त्यांनी जाणले होते की हे कोणीतरी सिद्ध महात्मा असावेत. योगीराज थेट वरदराज मेरुपलच्या म्हणजेच श्री विष्णूच्या गर्भगृहात पोचले व त्यांच्याशी बोलू लागले. आता लवकरच तुझ्या नगरीत माझा राघू येणार आहे. त्याची व्यवस्था पाहण्यास मी येथे हजर झालो आहे. पुजाऱ्यास योगीराजांचे मंदिरातील बोलणे हे असंबंध वाटत होते, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून योगीराज मंदिरातून तडक जे निघाले ते तमन्नाचार्यांच्या दरवाजात येऊन उभे राहिले. योगीराजांनी अल्लख पुकारला. तमन्नाचार्यांनी पाहिले की एक 7 फुटी उंचीचे त्रिशूळधारी अद्वितीय असे महात्मा आपल्या दारात उभे आहेत. तमन्नाचार्यांनी त्यांना आदरपूर्वक घरात बोलवून आसनस्थ केले. दोघा पतिपत्नींनी त्यांना नमस्कार केला. गोपिकांबा गर्भवती होत्या. योगीराजांची मुद्रा प्रसन्न होती. गोपिकांबेस त्यांनी आशीर्वाद देऊन तिला सांगितले, तुझ्या पोटी एक अत्यंत तेजस्वी पुत्राचा जन्म होईल, ज्याची निवड मी स्वतः हिमालयात केली आहे. हजारो वर्षे मेरू पर्वतांच्या खालील भूगर्भात तप करीत असलेल्या त्या योग्यास मीच उठवून काही कारणवश तुझ्याकडे धाडले आहे. कल्याणमस्तू. योगीराज तमन्नाचार्यास सांगू लागले, माझा राघू संप्रदाय चालवेल व द्वैत दृष्टिकोनातून मध्वा जयतीर्थ व व्यासतीर्थांवर भाष्य करेल. त्याच्या शिक्षणास मी साक्षात सरस्वतीच नेमले आहे. तू जरी त्यास विवाह बंधनात बांधलेस
तरी पुढे संन्यासी होऊन कुंभकोणम मठाचा तो मठाधिपती होईल. दोघा पतीपत्नीस योगीराजांच्या बोलण्याचा काहीच बोध होत नसला तरी होणाऱ्या पुत्राबद्दल योगीराजांनी केलेली भविष्यवाणी ऐकून त्यांना खूपच आनंद झाला. त्या दिवशी योगीराजांनी त्यांच्याकडे मुक्काम केला आणि त्यांना सेवेची संधी दिली. परत निघताना योगीराज म्हणाले, राघूस भेटण्यास मी तुंगभद्रेच्या तीरावर परत येणार आहे. योगीराजांनी आता कर्दळी वनाकडे प्रयाण केले. कालांतराने गोपिकांबा प्रसूत होऊन त्यांना तेजस्वी आणि सुलक्षणी पुत्राची प्राप्ती झाली. मुलाचे नाव त्यांनी वैष्णव संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे व्यंकटनाथ असे ठेवले. मुलगा वाढू लागला. विद्येत प्रवीण तर होताच, परंतु वीणाही उत्तम वाजवत असे. त्याच्या पुढील शिक्षणासाठी आईवडिलांनी व्यंकटनाथास मदुराईस पाठवले. तमन्नाचार्यांच्या प्रकृतीत बिघाड होऊन अचानक त्यांचा मृत्यू झाला. पुढे आईने पुढाकार घेऊन व्यंकटनाथाचा विवाह केला. व्यंकटनाथ आता एक द्वैत संप्रदायाचा प्रगाढ अभ्यासू आणि उत्तम मीमांसाकार झाला होता. निरनिराळ्या ठिकाणी शास्त्रचर्चा व वादविवादांसाठी त्यांना आदराने बोलवले जात असे. असेच एकदा तंजावर येथे शास्त्रचर्चा करण्यास गेलेल्या वेळेस कुंभकोणमचे मठाधिपती सुधीरचंद्र तीर्थांच्या नजरेत हा तरुण विद्वान भरला. त्यांनी व्यंकटनाथास संन्यास घेऊन कुंभकोणमचा मठाधिपती होणार का असे विचारले. व्यंकटनाथाने त्यास आदरपूर्वक नकार दिला. त्या दिवशी रात्री व्यंकटनाथ झोपला असता त्रिशूळधारी योगीराज प्रगट झाले. योगीराजांनी त्रिशूळाने त्यास टोचून उठवले. योगीराजांना पाहून व्यंकटनाथ विस्मयचकित झाला, परंतु त्यालाही कळले नाही की हे थोर सिद्ध अवतारी सत्पुरुष आहेत. व्यंकटनाथांनी योगीराजांना नमस्कार करून विचारले, महात्मन, माझे काही चुकले का? योगीराज बोलू लागले, अरे राघू, मी तुला कोणत्या कामासाठी पाठवले याचे तुला विस्मरण झाले का? तुला तुंगभद्रेच्या तीरावर आध्यात्मिक साम्राज्य स्थापून द्वैत संप्रदायाची ध्वजा फडकवायची आहे. लाखो करोडो लोकांचा उद्धार करून त्यांना सनातन धर्म समजवायचा आहे. व्यंकटनाथास काहीच उमगत नव्हते. योगीराजांनी आपल्या त्रिशूळाने व्यंकटनाथांच्या भ्रूमध्ये स्पर्श केला. भाग 15 समाप्त. धन्यवाद.